हॅलो, मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यातच बाजारात मिळतात तसे कुर्मा शेंगदाणे बनवणार आहोत। आता आमच्याकडे याला कुर्मा शेंगदाणे म्हणतात किंवा मसाला शेंगदाणे म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे। इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे धुवून घेतलेले आहेत, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहे। आता यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि ओवा घालून एकत्र करून घ्यायचं। आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे शेंगदाणे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, सुटे सुटे टाकून घ्यायचे आहेत आणि गॅस बारीक करूनच शेंगदाणे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत, नाहीतर शेंगदाणे आतून कच्चे राहतात। आता इथे बघा आपले शेंगदाणे तळत आलेले आहेत, यावरचा फेस सुद्धा आता कमी झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात। आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे शेंगदाणे सुद्धा तळून घेऊयात। आता बाकीचे सर्व शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत। आपले खमंग आणि चटपटीत असे कुर्मा शेंगदाणे तयार आहेत। आता हे शेंगदाणे थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यामध्ये काढून ठेवायचे आणि हे 15-20 दिवस आरामात टिकतात। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी, आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।